युवा तरुण मित्रांना कसं समजून सांगावं, काय समजून सांगावं, काय कळत नाही. व्यसनमुक्त स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःचं आरोग्य सांभाळा. तंबाखू, गुटखा, सुपारी, दारू ह्या गोष्टीमुळे शरीराचं वाटोळ होतंय मित्रांनो. बंदी झाली तरी आवर्जून निमंत्रण, जणू काय पत्रिका, लग्नाची पत्रिका, निमंत्रण आमंत्रण दिल्यासारखं कुठं बी जाऊन आता एवढी बंदी आहे, सगळं आहे, तरी बी सुपारी, तंबाखू चालूच आहे. आरोग्याचं वाटोळं, शरीराचं वाटोळं. का, कशासाठी? व्यसनमुक्त युवा युवती स्वतःचं आरोग्य जपा, स्वतःचं शरीर सांभाळा. स्वतःचं आरोग्य, शरीर सांभाळून लई गोष्टी कल्याणकारी करण्यासारख्या आहेत. खेळामध्ये कल्याणकारी होऊ शकतं. शेतीवाडी आहे ती सांभाळून स्वतःचं पोट पाणी प्रपंच उभं करू शकता. नवीन उद्योग, व्यापार, व्यवसाय वाढ करून स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या गावाचं कल्याण करू शकता. युवा शक्तीनं स्वतःची ताकद अशा चांगल्या गोष्टींमध्ये जर वापरली तर नक्कीच चांगलं काही होऊ शकतं, घडू शकतो. रिकामं बसणं, टाइमपास करणं, वेळ वाया घालवणं, स्वतःचं शरीर वाटोळं करून घेणं, अशामध्ये का तरुण तरुणी स्वतःला त्रास करून घेतात कळत नाही. अनेक गोष्टी आहेत चांगल्या. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सहकार्य हे विचार वाढवून, रुजवून स्वतः आर्थिक सक्षम होणं, स्वतःचे स्वप्न पूर्ण करणं. संघर्षाशिवाय तुम्ही स्वतःचे स्वप्न नाही पूर्ण करू शकणार. संघर्ष करायला शिका, प्रयत्न करायला शिका. नाही प्रयत्न केलं तर स्वतःच्या शरीराचं वाटोळ तर करून घेऊ नका. कुठं गुटखा खा, सुपारी खा, तंबाखू, दारू अशा गोष्टीमध्ये स्वतःलाच त्रास करून घ्यायचा. आणि इतर वेळेस लोक त्रास देतात, लोक त्रास करतात. कलियुगाचा आहे, जमाना चांगला नाही. अरे बाबा, इथं सुपारी खायला काय आम्ही तुला खा म्हणतो का तोंडात भरवताव? का फुकट वाटप करताव? का दारू फुकट वाटप करताव? तिथं आम्ही तुझं वाटोळ करायला येताव का? नाही. स्वतःच वाटोळ स्वतः करून घेणार आणि तू म्हणणार लोक वाटोळ करतात, कलियुगच आहे. अरे काय चाललंय? कुठं चालला मित्रा? लय कल्याणकारी गोष्टी करता येतात रे. नको अशा वाईट गोष्टीकडे जाऊ. कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्वतःचं कल्याण, स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या ही करणं, मैत्री जपणं, समाजाचं देणं, चांगल्या चांगल्या गोष्टी लय करता येतात, करण्यासाठी आहेत. प्रयत्न करायचा, कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी, माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. नको स्वतःचं वाटोळ करून घेऊ. धूम्रपान मुक्त युवक